हाय गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर आमच्या उद्याच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे. उद्या आहे गुढीपाडवा. आम्ही करतोय उद्याची तयारी. उद्या कार्यक्रम आहे म्हणजे जागरण गोंधळाचा. तुम्हाला बघायला भेटेलच पूर्ण पारंपरिक. आणि पूर्ण 20 वर्षानंतर हा कार्यक्रम पुन्हा चालू झालाय. तर तो बघाच तुम्ही, तुम्हाला पण आवडेल बघायला. भेटू पुढच्या क्लिपमध्ये. तुम्ही त्रिशूल बघू शकता. माझा भाऊ पण आहे सोबत. पाठी बघा चर्चा चालू आहे त्यांची. मम्मी पण आहे बसलेली, पप्पा आहे, माझ्या बहिणी आहे, माझा भाऊ आहे, आमचा खंडू आहे. हाय, गुड मॉर्निंग. तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता घरच्यांची तयारी चालू आहे. आज सोंगाचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही बघू शकता. इथं चालू आहे, माळ बनवणं चालू आहे, लिंबाची माळ आणि गळ्यात घालायसाठी. पप्पा पण इथं चक्र बनवतात आहे. भेटू मग आपण पुढच्या क्लिपमध्ये. घरामध्ये लाईट पण गेली आमची. हे बोलतात ते मला, माझे घरचे सर्व मिळून. हे सांगते मी तुम्हाला, ऐका तुम्ही. मी नीट बोलत नाही बोलतायत ब्लॉग मध्ये. काय ग दीदी, काय बनवतात तुम्ही? बघ मी बोलते ते माझं कॅमेरा. हे बघा, आम्ही आता ही माळ बनवते गळ्यातली, गळ्यात घालायला. आणि ही एक बनवली वरती घालायला, वरती गळ्यामध्ये पूर्ण गळ्याला अशी इथं. आणि ही लिंबांची एक माळ देवीला घालायला, अंबाबाईला. आणि पप्पा बनवताय चक्र नाही का, वरती आपण घालतो मुकुट घालतो, त्या पाठीमाग असतो तो बनवतोय. आणि तो वाला मुकुट दाखव जा. तुमच्यावाला काय कार्यक्रम आहे? आत्यानं बनवली ते पण दाव. तू काय करते दीदी? हे बघ, आता हे आंब्याचे पान आहेत ना, हा, त्याचा हार बनवायला. आणि हे बनली वाटतं ना माळ लिंबाची. पूर्ण घरात मस्त फॅमिली वाले आहे बसले. ताई ते, आत्या ते, माझी बहीण आहे, पप्पा आहे. कोमल, तू काय करते? काय ते ववते का, ते काय बोलतात त्याला? कुकी. सेम 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 सेम. आंब्याचा वास येतो ना, कशी बनवणार आहे तुम्हाला? फोटो माझ्याकडं.
कुठे बारीक घडी करून घे. ना. बारीक काय बारीक नाही का त्या? तसंच खायचं. म्हणजे तब्येत खराब आहे तुझी. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी नवलाही. साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी नवलाही. दुर्गे दुर्घटभारी तुझ विण संसारी. थांबलंय बघा आता गोरं दिसतंय बघा. हाय. तर आमची झाली आता तयारी. खालती जायचंय खेमानीला, मग तिथे पप्पांची तयारी करून देऊ. ही दीदी देणार करून, आम्ही फक्त थोडीशी मदत करू तिला. तू काही नाही, बघत राहा व्हिडिओ. ओके. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा, प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा. क्लेशांपासून सोडवितोळी भवपाशा. क्लेशांपासून सोडवी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा. फायनली पप्पांचा लुक तयार झालाय, बघू शकता. खूप छान. बघा खालती पाय करून. त्रिशूळ मेकअप करताना काढला. नाही काढला थोडाफार, पण मस्त दिसतात ते पप्पा. हा, हे माझ्या आत्याचं घर आहे मोठ्यावाल्या, तुम्ही बघू शकता. ही आमची आंबाबाई आहे आणि माझ्या पप्पाचा लुक केला आहे हा. बघू शकता तुम्ही लोक.
आणि ह्या दीदीने लुक केलाय पप्पांचा. आता 3:30 वाजले पण अजून काही सोंगायला बोलवत नाहीये. बोर झाले पप्पा इथं बसून. अरे बोलवलं. धरीला काळी लावीला लावीला बहला लिंबाचा बांधिला आग तुझी भरून गवटी आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोळी धरीला धरीला आईचा देवारा. हाती परडी भंडाऱ्याची लाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामी होऊ दे मंगल आई ग. हाती परडी तू भाई अंतरित वाली ज्योती ग. भंडाऱ्याची बुठ उधळली बाप जळली कोटी ग. देई जोगवा आई कृपेचा पदर पसारीला पुढती ग. संसाराची नाव तरू दे हात असू दे पाठी ग. तू रेणुका तू यल्लम्मा काही दिसला काज महिमा नांदव सुख संसारी ग. हाती परडी कुंकू भाई अंतरित वाली ज्योती ग. भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग. देवी यल्लम्माईचा कोल्हापूरच्या अंबाबाईचा तुळजा भवानी आईचा आई रेणुका देवीचा एकविरा देवीचा सप्तशृंगी देवीचा. हे सेवेसाठी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामिनी होऊ दे मंगल आई ग. हाती परडी कुंकू भाई अंतरित वाली ज्योती ग. भंडाऱ्याची मुठ उधळली पाप जळली कोटी ग. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट. आई गोंधळ मांडीला ये ग तुझा घरा डोळी धरीला धरीला आईचा देवारा. फायनली कार्यक्रम संपलेला आहे. तर आता 4:30 वाजले.
आता आम्ही घरी जायला निघालोय. तुम्ही बघत राहा आम्ही कसं घरी जातो. नाही बघत राहा, नाही तर मग ब्लॉग आवडल्यावरती लाईक कमेंट आणि थोडा अंधार येते त्यामुळे थोडी मिस्टेक. थोडीशी तिच्या बोलण्यामध्ये मिस्टेक होती, अंधार पडतोय ना तिच्यावर. आता जातो आम्ही आणि घरी. मी तुम्हाला पहिल्या ब्लॉग मध्ये शाळेत दिसली नसेल कारण मेकअप करताना त्यावेळेस मी नव्हते. हो. कारण मी बघत होते तर तो ब्लॉग कार्यक्रम. आवडल्यास अजून बघ जा माझा पुढचा अजून येणारा ब्लॉग. आणि आवडलं आणि तर नक्की सांगा. आणि मी इथेच ब्लॉग एंडिंग करते. बाय. बाय.